ज्येष्ठ कायदेतज्ञ हरीश साळवे यांची एक मुलाखत अर्णव गोस्वामी यांनी घेतली. अतिशय दीर्घ अशी मुलाखत आहे, जवळपास 1 तासाची. ह्या मुलाखतीमध्ये काही अतिशय महत्त्वाचे असे मुद्दे हरीश साळवे यांनी उपस्थित केलेत. खरं तर त्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला पाहिजे. दुर्दैवाने अजून अभ्यासकांचं, तटस्थ अशा काही तज्ज्ञांचं त्याकडे लक्ष गेलेलं नाही. याच्यातले फक्त 1-2-3 मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवतो, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. आणि अजून एक खंत मी सुरुवातीलाच व्यक्त करतो की हरीश साळवे हे मराठी आहेत. मला अपेक्षा अशी होती की मराठी पत्रकारांनी, काही मराठी अभ्यासकांनी तरी किमान तातडीनं ह्या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे होती. हरीश साळवे यांनी ही जी मुलाखत, सध्याची एकूण जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कायद्याची जी बाजू आहे, कायद्याची म्हणण्याच्या पेक्षा न्यायव्यवस्था, त्याच्या बाबतीमध्ये काही अतिशय गंभीर असे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. पहिला जो मुद्दा आहे ज्याचा मला तुमच्यासमोर आवर्जून त्याचा उल्लेखही करायचा आहे आणि त्याचा तुम्ही सगळेजण विचार पण करा त्याच्यावरती. हरीश साळवे असा मुद्दा मांडतायत की जे निवडणुकीच्या माध्यमातून ज्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे, असे पक्ष असो आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या काही संघटना असो, किंवा त्यांचा आडोसा घेऊन ज्यांना आपले विविध हेतू साध्य करायचे आहेत अशा काही व्यक्ती आणि संघटना, संस्था असो, ह्या सगळ्यांनी मिळून 2014च्या नंतर सातत्याने न्यायव्यवस्थेचा गैरवापर केलेला आहे असा जे एक आरोपच करतात. आणि त्याच्या पुष्ट्यार्थ त्यांनी कितीतरी, जसं त्या क्षेत्रातल्या तर गोष्टी सांगितलेल्याच आहेत, बाबी सांगितलेल्याच आहेत. पण आपण विचार करताना पण आता असं लक्षात घेऊ शकतो की तुम्ही आठवून पहा, अगदी अशा काळातल्या काही घटना अशा आहेत की ज्यासाठी न्यायालयाचा वेळ घेतला, वेळ बर्बाद केला एका अर्थाने, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नको त्या गोष्टीला महत्त्व आलं. म्हणजे मोदी ज्यांचा उल्लेख आंदोलनजीवी म्हणून करतात, कुठे जाऊन पोहोचतात, त्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये हरीश साळवे, आपण ज्याला PIL करणारे म्हणूयात किंवा जनहित याचिकावाले, म्हणजे असे PIL जीवी हे कसे आहेत आणि हे ह्या न्यायपालिकेचा कसा गैरवापर करत आहे. 2-3 फक्त उदाहरण त्याच्यातले घेऊत, म्हणजे साळव्यांचा हा मुद्दा काय आहे ते आपल्याला सर्वसामान्य एक वाचक, दर्शक म्हणून स्पष्ट होऊ शकेल. जसं CAAचं आंदोलन झालं, 100 दिवस हे आंदोलन चाललं. ह्याची बाजू मांडणारे काय म्हणत होते ते तुम्ही वर्षभरापूर्वी आठवून पहा. बरोबर 24 मार्चला मागच्या वर्षी ते आंदोलन उठलं गेलं, म्हणजे पूर्णपणे मोडीत काढलं गेलं. त्याचं वर्षश्राद्ध झालं म्हणूयात आपण एका अर्थाने आत्ता या 24 मार्चला. काय विषय होता याच्यामध्ये? हा कायदा हा कुठल्याही भारतीय नागरिक, मुसलमान तर सोडाच, कुठल्याच भारतीय नागरिकाशी संबंधित नव्हता. परदेशातून आपल्या आजूबाजूचे जे 3 देश आहेत, प्रामुख्याने आजूबाजूचे म्हणण्याचा उद्देश की ते आपला कधी ना कधी काळी भाग होते. पाकिस्तान आहे आणि बांगलादेश आहे. अफगाणिस्तान यासाठी की अफगाणिस्तानची पण थोडी का होईना सीमा आपल्याला लागून आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक अनुबंध त्यांच्याशी आहे. या ठिकाणी धार्मिकदृष्ट्या ज्यांची प्रताडणा झालेली आहे, हे लक्षात घ्या, रिलिजियस पर्सिक्युशन असा शब्द वापरला गेलेला होता. त्या अशा काही अल्पसंख्याक नागरिकाला भारतात नागरिकत्व देण्याचा विषय होता. याचा भारतीय नागरिकांशी, भारतीय मुसलमानांशी काहीच संबंध नसताना आक्रस्ताळेपणे हा विषय मांडला गेला. आणि आता साळव्यांचा मुद्दा येतो, ह्याच्यावरती न्यायालयामध्ये खटला दाखल केला गेला. जो कायदा संसदेनं मंजूर केलेला आहे, संसदीय सार्वभौम आहे, आणि त्या कायद्याच्या विरोधामध्ये ज्याची काही टेनेबिलिटी म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, किंवा त्याला काही मेरिट नाही आहे, म्हणजे ते तर बरखास्त झालंच. जसं ते आंदोलन गुंडाळलं गेलं, आंदोलन पूर्णपणे तहस नहस झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीरमध्ये पण हे पूर्णपणे हारले. आम्हाला हा आंदोलन करायचा कसा हक्क आहे, म्हणजे रस्ता अडून बसायचा, ह्याची पण याचिका, पुनर्विचार याचिका दाखल केली होती, ती पण निकालात काढल्या गेली. आत्ताच तो निकाल आलेला आहे काही दिवसांपूर्वी, म्हणजे आंदोलन झाल्याच्यानंतर 6 महिने, मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबरची गोष्ट आहे. म्हणजे हरीश साळवे काय म्हणतात तुमच्या लक्षात येईल. दुसरा जो मुद्दा तुम्ही आत्ताच बघा, रोहिंग्याच्या बाबतीमध्ये कुठला देश बाहेरचा, म्यानमारसारखा, त्या ठिकाणचे जे निर्वासित आहेत ते आपल्याकडे येऊन इथं राहायचा हक्क सांगतायत, आणि इथलं शासन किंवा बाकीचे लोक म्हणतात की आम्ही अशा बाकीच्या लोकांना राहू देणार नाही. तर अशा वेळी त्यांची बाजू घेत प्रशांत भूषण सारखे उटपटांग वकील जाऊन न्यायालयात याचिका दाखल करतात. आत्ता त्याचा पण निकाल आलेला आहे की ज्याच्यामध्ये पूर्णपणे यांना तोंडात थप्पड मारलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने. यांचा भारतामध्ये राहण्याचा काही अधिकारच नाही. त्यांनी त्यांच्या देशात जावं आणि त्या पद्धतीनं जी काही कारवाई करायची ती करावी. केंद्र शासनाच्या मध्ये तुम्ही आडकाठी आणू नका. म्हणजे CAAच्या बाबतीमध्ये झालं, रोहिंग्याच्या बाबतीमध्ये झालं. तिसरं आत्ता जे चालू आहे प्रकरण म्हणजे ते कृषी कायदे. संसदेनं मंजूर केलेले कायदे, 135 कोटी लोकांचा देश, तिथे लोकशाही प्रक्रियेनं निवडून आलेलं सरकार, संसदेमध्ये मंजूर झाल्याच्या नंतर 5-25 हजार लोक रस्त्यावरती बसतात आणि आडमुटपणानं म्हणतात आम्हाला हे कायदे मंजूर नाहीत, तुम्ही हे कायदे वापस घ्या. ह्याच्याबद्दलचं बाकीच्यांनी आपण टीका करतो आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांनी लिहिले ते बाजूला. साळवे जो मुद्दा उपस्थित करतात ह्याच्या विरोधामध्ये तुम्ही न्यायालयात, म्हणजे आधीच्या प्रकरणामध्ये न्यायालयात जाऊन वेळखाऊपणा करणे हे चालू होतं, आणि ह्या प्रकरणात मात्र आम्ही न्यायालय मानणार नाही, थोडंसं उलटं, पण परिणाम तोच.
आणि शिवाय हे कायदे वापस घ्यायच्यासाठीचे सुद्धा याचिका दाखल करून मोकळे. तुमच्या असं लक्षात येईल, साळवे जो मुद्दा उपस्थित करायला असे काही लोक आहेत की जे लोकशाहीला घातक आहेत. म्हणजे तुमच्याकडे शांततेच्या मार्गाने 2014ला जी निवडणूक झाली सार्वत्रिक लोकसभेची, 2019ला झाली, दोन्हीमध्ये तेव्हाही निवडणुकीचा टक्का वाढलेला होता एकूण मतदानाचा. त्याच्यानंतर पुन्हा वाढ झालेली आहे. तुलनेनं शांततेत निवडणुका झालेल्या आहेत. हिंसाचार अतिशय कमी झालेला आहे, तुरळकच झालेला आहे. असं असताना अशा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने एखादा कायदा केल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये परत तुम्ही न्यायालयामध्ये जाता, जसं काही तुमचं काही मूलभूत हक्कावरतीच घाला घातलेला आहे आणि हे काही सिद्ध करता येत नाही. अशा हे ज्या खटले दाखल केले आहेत ह्यांना कुठलंही मेरिट नाही. हा मुद्दा आहे साळवेंचा. म्हणजे एखादा खरंच महत्त्वाचा मुद्दा असेल आणि संसदेने चूक पद्धतीनं त्याच्यावरती कायदा केला असेल, त्याच्या निदान विरोधामध्ये लढता तरी येतं आणि त्याला निदान काय अर्थ तरी राहतो. हा एक प्रमुख मुद्दा साळवेंनी आपल्या मुलाखतीमध्ये घेतलेला आहे की हे जे असे PILGV आपण त्यांना म्हणूयात, हे जे जनहित याचिका करणारे जे उटपटांग गँग आहे सगळे लिब्रांडू, हे जाणीवपूर्वक न्यायालयीन व्यवस्थेचा गैरवापर करायला लागलेत. इतकंच नाही, जस्टिस लोयाच्या केसमध्येच त्यांनी तो पण उल्लेख आपल्या ह्याच्यामध्ये केलेला आहे की 5 न्यायाधीश समोर सांगतायत की बाबा आमच्या समोर त्यांना हा हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यांचा देहांत झाला, हे त्यांनी लिहून दिलेलं आहे मुख्य न्यायमूर्तींना. आणि आता जेव्हा हा म्हणजे नैसर्गिक मृत्यू नसून खून आहे असं म्हणेपर्यंत मजल गेली, याचा अर्थ काय होतो? साळवेंनी आपल्या मुलाखतीत अतिशय खेदाने असा उल्लेख केलेला आहे, तुम्ही जर ह्याला खून म्हणणार असाल तर हे जे 5 न्यायाधीश होते की ज्यांनी लिहून दिलेले ते 5ही जण त्याच्यामधले आरोपी ठरतात, खुनी ठरतात. म्हणजे आताही पुन्हा त्या खटल्याच्या बाबतीमध्ये किंवा राफेलचं एक प्रकरण आहे, आता त्याच्यावरती परत एक याचिका दाखल केल्या गेलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. हे सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा आता जे परत एक प्रकरण समोर उकरून काढण्यात आलं निवडणुकीच्या तोंडावरती आणि त्याची एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने लगेच आम्ही ती घेणार नाही म्हणून यांना बाजूला काढून टाकलेलं आहे. म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेचा, लोकशाहीच्या मार्गाने जी सगळी व्यवस्था आपल्याकडे चालू आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करून घ्यायचा आणि लोकशाही प्रक्रियेला खीळ टाकायची. म्हणजे ही गोष्ट कशी आता आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष न्यायव्यवस्थेनंच एक ठाम भूमिका घेतली पाहिजे. साळवेंचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की हे सगळे जे उटपटांग लोक आहेत, हे जे सगळे ज्यांना सर्वोच्च न्यायालयाची काही चाड नाही आहे, त्यांच्यासाठी काही एक कडक अशी भूमिका आता न्यायालय ह्या सगळ्या व्यवस्थेनंच घेतली पाहिजे. यापूर्वी 1984च्या नंतर पहिल्यांदा 2014मध्ये ज्याला पूर्ण बहुमत आहे असं सरकार सत्तेवर आलेले दिल्लीला, मधल्या काळामध्ये एकाही सरकारला स्वतःचं बहुमत नव्हतं. पाठिंब्यावरची सरकारं होती, त्याच्यामध्ये ती कधी कोसळायची, कधी पूर्ण काळ टिकायची नाही. या सगळ्यामध्ये ह्या वेळेस पहिल्यांदा 2014 आणि 2019मध्ये पूर्ण बहुमताचं स्थिर असं सरकार केंद्रामध्ये आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायव्यवस्थेने असे काही भूमिका धोरणं घ्यायला पाहिजे जेणेकरून त्याचा गैरवापर करणाऱ्यांना आळा बसला पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे हरीश साळवेंच्या या मुलाखतीतला, तो आपल्या महाराष्ट्राशी निगडीत आहे आणि तो पण मला अतिशय गंभीर असा वाटतो. आत्ता हे जे सचिन वाझे आणि परमवीर सिंग नंतर रियाज काझीला अटक झाली, हे सगळं प्रकरण चालू असताना त्याच्यामध्ये परमवीर सिंगांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही इथे यायची गरज नाही, पण हे गंभीर प्रकरण आहे, तुम्ही उच्च न्यायालयात जा. उच्च न्यायालयाने पण त्यांना FIR का दाखल केलं नाही सांगितलं आणि त्यावेळेस एक वेगळीच घटना घडली. त्यावेळेस जयश्री म्हणजे FIR दाखल केला का नाही असं म्हटल्याच्या नंतर FIR दाखल करा. त्याच वेळेस जयश्री पाटील नावाच्या दुसऱ्या एका महिलेने ही तक्रार मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती FIRसाठी. तेव्हा त्यांनी नकार दिला, म्हणजे FIR दाखल करून घेतला नाही. त्यांच्या इव्हन त्या स्टेशन ह्याच्यामध्ये डायरीमध्ये पण त्याची नोंद नाही, पण त्यांनी आपली तक्रारीची मात्र पावती घेतली होती की इन्व्हर्ट केल्याची. ह्याच्यावरती ही तक्रार दाखल करून घेण्यात आली आणि त्याच तक्रारीचा म्हणजे त्या खटल्याचा त्यांनी केलेल्या दाव्याचाच आधार घेऊन परमवीर सिंगाचं दावा राहिला बाजूला, उच्च न्यायालयाने CBI चौकशीला मान्यता दिलेली आहे आणि ह्या प्रकरणामध्ये हरीश साळवे आहे. जयश्री पाटीलचं हे जे सगळं प्रकरण, त्याच्या विरोधात परत महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख व्यक्तिशः सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नकार दिला आणि CBI चौकशी चालू राहील सांगितली. पण पुढं जाऊन हरीश साळवेंनी जो पुढचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, आपल्या आयुष्यातली महत्त्वाची केस असं त्यांनी अर्णवला उत्तर दिलेलं आहे, जयश्री पाटीलची कशी आहे, आणि त्याच्यातला एक उल्लेख फार भयानक आहे आणि फार महत्त्वाचा आहे. त्यांनी सूचक बोलले आणि ते मुलाखत संपली. ते असं म्हणतायत की हे प्रकरण इतकं साधं नाही आहे.
सचिन वाझे, अंबानीच्या घरासमोर ते ठेवलेले स्फोटक, ह्या सगळ्या खंडणीखोरी, ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष पोलीसच किंवा पोलीस अधिकारीच त्याच्यामध्ये सहभागी असणे हे फार गंभीर प्रकरण आहे. आणि पुढची गोष्ट अशी आहे की हे सगळं अंडरवर्ल्ड जे आहे सगळं, हे जे सगळे 2 नंबरचे धंदे चालतात आणि हे कुख्यात सगळे दाऊदशी संबंधित ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हे सगळे जे 2 नंबरचे कामं चालतात आणि ह्याच्यामध्ये राजकारणी पण आहेत. माजी मुख्यमंत्री, सध्या ज्या सरकारचा जे करता धरता मानला जातो अशी एक व्यक्ती, आणि वोरा कमिटीच्या अहवालामध्ये त्यांचा उल्लेख आहे असं स्पष्टपणे हरीश साळवेंनी सांगितलेलं आहे आपल्या मुलाखतीमध्ये. आणि ते तर अर्णवला असं सूचित करतायत की वोरा कमिटीचा हा अहवाल शोधून काढा, याच्यामध्ये जो उल्लेख आहे ज्या राजकारण्याचा त्याचे कसे ह्या अंडरवर्ल्डशी संबंध आहेत ते तपासा. आणि ह्याच्यामध्ये ही केस दिसताना फक्त सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांच्या निमित्तानं समोर आली किंवा रश्मी शुक्लांनी बदल्यांचं रॅकेट सांगितलेलं आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे. हे इतकी लहान उरत नाही. त्याचं वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ असं आपण जे म्हणतो ना, तसं हे गंभीर प्रकरण आहे. आणि हे प्रचंड मोठा भ्रष्टाचाराचा जो विळखा आणि ही खंडणीखोरी आणि हे जे सगळं प्रकरण आहे ह्याचा शोध लागला पाहिजे आणि अशा लोकांना माफी नाही दिली गेली पाहिजे. हरीश साळवे अतिशय ज्येष्ठ असे कायदेतज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या कितीतरी अप्रतिम अशा त्यांच्या जी सुनावणी त्यांची ह्याच्यावर चालायची आणि ते जी पद्धतीची मांडणी करतात त्याचा शब्दानं शब्द लोक कानामध्ये प्राण ऐकून ऐकतात. आता सध्या ते अतिशय मानाच्या क्वीन्स काउन्सिलमध्ये, म्हणजे इंग्लंडला त्यांना अतिशय मानाचं पद असं भेटलेलं आहे, इंग्लंडला असतात ते सध्या. त्यांच्या या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या न्यायव्यवस्थेच्या आणि त्या एकूण सगळ्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचं असं विवेचन केलेलं आहे. तुम्ही ते जरूर ऐका आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की ज्या पद्धतीने 2014-2019ला सरकार जे दिल्लीमध्ये आलं आणि त्यांनी काही बदल करायला सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये न्यायव्यवस्थेतले पण बदल अपेक्षित आहेत आणि ते होतील अशी आशा साळवेंनी व्यक्त केलेली आहे.